आत्ता इथं उपस्थित असलेल्या वारकऱ्यांचीच नाही, तर या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या सर्व सजीव भक्तांची नगरी आहे. पंढरपूरचं हे वैभव म्हणजे पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर आहे. भक्त पुंडलिकासाठी कलियुगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा पंढरपूरमध्ये आले आणि अशा पंढरपूर नगरीमध्ये पांडुरंगाने जवळपास 28 युग विठ्ठलाच्या रूपामध्ये राहून सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी इथं आपली मान ठोकलेली आहे. आता सध्या माननीय मुख्यमंत्री पांडुरंगाच्या पूजेचा संकल्प करत आहेत. सर्व पुजारी माननीय मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या पूजेचा संकल्प सांगण्यात येत आहे. पंढरपूर हे पांडुरंगामुळे निर्माण झालं, याची एक आख्यायिका अशी आहे. पांडुरंगपूर ते पंढरपूर असा हा पंढरपूरचा प्रवास आहे. पंढरपूर हे मुळातच शैव संप्रदायाचं ठिकाण होतं. मुळात इथं विष्णूच्या मंदिरांच्या आधीसुद्धा अनेक ठिकाणी शैव मंदिरं आहेत. आपण बघितलं असेल तर कुंडलतीर्थ, सोमतीर्थ असे अनेक तीर्थ पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहेत आणि अशा तीर्थांचं मिळून पंढरपूर हे निर्माण झालेलं आहे. अशा वेळेस श्रीकृष्ण परमात्मा आपल्या भक्तांच्या भेटीसाठी म्हणून पंढरपूरमध्ये आला. राही रुक्माबाई एकदा सत्यभामेनं जेव्हा श्रीकृष्णाच्या मांडीवर पाहतात तेव्हा त्या चिडून दिंडीरवनाकडं म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्राकडं प्रवास करतात आणि त्यांच्या शोधासाठी म्हणून परमात्मा पंढरपूरकडे धाव घेतात. असे भगवान पांडुरंग जेव्हा पंढरपूरच्या वेशीवर येतात तेव्हा त्यांना इथं समजतं की कलियुगामध्ये मात्या पित्याची सेवा करणारा भक्त पुंडलिक नावाचा एक मुनी इथं आहे की जो मात्या पित्याच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो आहे. अशा या भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी म्हणून पहिल्यांदा पांडुरंगराय पंढरपूरमध्ये येतात. तेव्हा मात्या पित्याची सेवा करत असणारा पुंडलिक पांडुरंगरायांना आपली वीट जवळची देतो आणि त्या विटेवरती उभा राहण्यासाठी सांगतो आणि आज तक तो पांडुरंग त्याच विटेवरती उभा आहे. जवळपास युगे 28 हा पांडुरंग या विटेवरती उभा आहे. आपल्या जवळच्या सर्व सद्भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवान पुंडलिकरायांच्या मूळ पांडुरंग आज पंढरपूर नगरीमध्ये गेले 28 युग उभा आहे. पांडुरंगाचं हे रूप वर्णन करताना षडगुण ऐश्वर्य संपन्न रूपा अहो विठ्ठला श्री रमाकांता असं भागवतकारांनी सांगितलेलं आहे. आता माननीय मुख्यमंत्री संकल्प करत आहेत विठ्ठलाच्या पूजेचा. या विठ्ठलाच्या पूजेच्या संकल्पामध्ये आजच्या तिथीचा, तारखेचा, त्याचबरोबरीने या सर्व युगांचा उल्लेख हा संकल्पामध्ये केलेला जातो आहे. गुरुजी माननीय मुख्यमंत्र्यांना संकल्प सांगत आहेत पूजेचा. या संकल्पामध्ये सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांचे, भूतमात्रांचे कल्याण व्हावे. महाराष्ट्रातील जनता, सर्वत्रस्त जनता ही सर्व त्रासापासून मुक्त व्हावी आणि हे राज्य सुखाचं, समृद्धीचं, मांगल्याचं राहावं यासाठी म्हणून लोककल्याणकारी असा संकल्प माननीय मुख्यमंत्री या सरकारी महापूजेच्या माध्यमातून करत आहेत. नमस्कार. सुख वाटे जीवा जागा पंढरीची, सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटती जाता पंढरीची, सुख वाटे जीवा.
ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार, ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार, ऐसे वैष्णवा दिगंबर दावा कोठे, दावा कोठे, दावा कोठे, दाता पंढरीची सुख वाटे जीवा, दाता पंढरीची सुख वाटे जीवा, दाता पंढरीची सुख वाटे जीवा, आनंदे केशव नमस्कार. भेटती दाता पंढरीची. दूरदर्शनच्या या थेट प्रसारणामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्हा या आषाढी एकादशीची वाट पाहत असतो. फक्त सोलापूर हरि ओम. आता ध्यानम महायोग पीठे पुंडलिकाय धातु मणिंद्रैः समागतविष्णुवानुगंधं परब्रह्मलिंगं हरेकाण्डरंगं श्री रुक्मिणी पाठोपाध्यानः ध्यानं समर्पयामि. आवाहनं समर्पयामि. ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सौम्य विष्णुदूतमानन्दं श्री रुक्मिणी पाठोपाध्याय नमः. ध्यानं लिंगं प्रार्थना नमस्कारं समर्पयामि. नमस्ते पुरुषैवेदं सर्वयेद उदयेत ब्रह्म उदामृतोदैतानयनेनादरोहरि पाण्डुरंगाभ्यां नमः. आसनार्थे तुलसी पत्राणि समर्पयामि. ओम वेदावान समिमानो जायाम शुरुजः पादोदयित्वा भूतानि निर्वातस्यामदेवी श्री रुक्मिणी पाण्डुरंगाभ्यां नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. त्रिपादो पुरुष पादोदयः भवत्पुनः ततो विश्वव्यक्तामन्तासनादशनयामि. श्री रुक्मिणी पाण्डुरंगाभ्यां नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. तस्मात् विराजयत विराजोति पुरुषः जगत्पश्चात् भूमिमधोप्रा श्री रुक्मिणी पाण्डुरंगाभ्यां नमः. मुखे आत्मीयं समर्पयामि. आत्मीयं केशवाय नमः. नारायणाय नमः. वासुदेवाय स्वाहा. गोविन्दाय नमः. श्री रुक्मिणी पाण्डुरंगाभ्यां नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे देवी वरद्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागतकृष्णं जमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां सम्पत्कराभ्यां मृदुरेण तस्मात् विधातुर्वसन्ते द्रुगुणाभिभूषणं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. जाता पंढरीची सुख वाटे जीवा, आनंदे केशवा. संत सेनानादी यांचा अतिशय सुंदर असा हा. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधून अवघी इथे, असं संत सेनानादी. संत चोखामेळ्यांचा सगळ्यांनाच
टाळी वाजवावी उभी उभा राहावी आपल्याला चालावी पंढरीची. पंढरीचा हाट कौलांची पेठ मिळाली चतुष्ट बार. पताकांचे भार मिळाले अपार होतो जय जयकार घनाघोर. आणि खरोखरच हा जय जयकार होतो आहे. श्री विठ्ठलाला पाण्याला स्नान घातलं जात आहे, जलाभिषेक केला जात आहे. आज दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या थेट प्रसारणामुळे हा पंढरपूरचा विठ्ठल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. आपल्या घरामध्ये बसून आपल्याला या सावळ्या परब्रह्माचं दर्शन होत आहे. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या सुविद्यपती आणि इतर सर्वांना यांच्या शुभ हस्ते यावर्षी कैलास दामोदर आणि सौ वारकरी दाम्पत्याने पूजा हे दाम्पत्य जिल्हा नाशिक दुधाचा वेव्ज ॲप डाउनलोड करून घेतलं तर प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरनं ते आपण घेऊ शकता. श्री विठ्ठलाला नैवेद्य दाखवला जातो. आता जे विठ्ठलाला होते की लोण्याची आरती आहे. लोणी गोकुळापासून प्रिय असते. लोण्याची आरती ही कुठल्याही महापूजेच्या लावलं जातं. लोण्याची आरती म्हणून प्रसिद्ध आहे. पांडुरंगाची मूर्ती 3.5 फूट उंच आहे. वालुकाश्म दगडापासून बनवलेली मूर्ती आहे. मूर्ती कोणी बनवली, कशी बनवली, देवाच्या अंगावर लावून संपूर्ण अंगाला साखरेचं मार्जन करून त्याच्यातून परत एकदा दुधाचा अभिषेक देवाच्या अंगावर केला जातो. आता याचं नाव पांडुरंग आहे. पांडुरंग हा काळा नसून दुधाच्या अभिषेकानं पांडुर असणारा असा हा पांडुरंग आहे. आपण देवाचं दूध घालण्याच्या वेळेसचं रूप आणि दूध घातल्यानंतरचं रूप हे पाहत आहात. ते अतिशय मनमोहक सुंदर आहे आणि ते खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं रूप आहे. अगदी खरं आहे चैतन्य, तू म्हणतोस ते. कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा, खांद्यावरती भगवी पताका, मनामध्ये शुद्ध सात्विक भाव आणि पंढरपूरला निघालेली ही वैष्णवांची मांदियाळी. खरं तर अत्यंत एका शिस्तीमध्ये ही पंढरीची वारी असते. शिस्त शिकण्यासाठी देखील पंढरीची वारी करावी असं म्हटलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की पहिली दिंडी ही पंढरपूरहून आळंदीला आली आहे. पण आज वारीचं जे पालखी सोहळा म्हणून जे नेटकं रूप आपल्याला दिसतं ते हरिभक्तीपरायण हैबत बाबा आरफळकर यांच्यामुळेच दिसतं. हैबत बाबांची एक सुंदर कथा देखील सांगितली जाते बरं का. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैबत बाबा हे ग्वाल्हेरहून निघाले. पण सातपुड्याच्या पर्वत श्रेणीमध्ये भिल्लांनी त्यांची सगळी संपत्ती लुटली आणि त्यांना गुहेमध्ये कोंडून ठेवलं. गुहेच्या दारावर मोठी शिळा लावली. हैबत बाबांच्या हातामध्ये परमेश्वराच्या चिंतनाशिवाय काहीच उरलं नव्हतं.
माऊलींचा हरिपाठ हैबतबाबांना मुखोद्गत होता. हैबतबाबांनी अखंडपणे हरिपाठ म्हणायला सुरुवात केली आणि योगायोग असा की गुहेत कोंडल्यावर 21व्या दिवशी भिल्लनायकाची बायको हिला पुत्ररत्न झालं आणि त्या आनंदाप्रित्यर्थ हैबतबाबांना मुक्त करण्यासाठी त्या भिल्लानं गुहेची शिळा बाजूला केली. हैबतबाबा अन्न पाण्यापासून बेशुद्ध पडले, पण ओठातून हरिपाठाचे अभंग स्पष्टपणे बाहेर पडत होते. त्या भिल्लानं त्यांचं मोठेपण ओळखलं, त्यांची शुश्रूषा केली आणि त्यांची संपत्ती परत देऊन हैबतबाबांना पुन्हा परत पाठवलं. त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपला पुनर्जन्मच झालाय आणि अखेरपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करत ते आळंदीतच राहिले. आता पांडुरंगाची पूजा चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंदनाचा टिळा लावला जातोय विठ्ठलाला. चंदन याच्या अंगी शीतलतेचा गुण आहे. चंदनाचा गंध सगळीकडे दरवळत असतो. चंदनानं मन प्रफुल्लित होतं. शीतलता हा चंदनाचा गुण आहे. विठ्ठलाच्या अंगावरती आता चंदनाचा लेप होतोय. डोक्यावर, खांद्यावर सर्वत्र चंदन विराजित केलं जात आहे. चंदन हे शरीराला, मनाला सुगंधित करणारा, थंड करणारा असा पदार्थ आहे. रसिक हो, हा दूरदर्शन सोहळ्याचं जे थेट प्रसारण आपण पाहताय त्यासाठी वेव्ज नावाचं ॲप देखील आपण वापरू शकता. प्ले स्टोअरवर आणि ॲप स्टोअरवरती हे ॲप आपल्याला उपलब्ध आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत ज्या वारकरी दाम्पत्याला याचा पूजेचा मान मिळालेला आहे ते दाम्पत्य कैलास दामू उगले आणि सौभाग्यवती कल्पना कैलास उगले या सर्वांच्या हस्ते ही पूजा होत आहे. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये टाळ आणि टाळी याला खूप महत्त्व आहे. टाळ आणि टाळीमध्ये ब्रह्मानंद उभा राहतो असं म्हणतात. आता जलाने स्नान घातलं जात आहे. गंधोदक स्नान याला आपण म्हणतो. पंचामृतानंतर गंधद्वारा दुराधर्षा नित्यपुष्टांग ऋषिणीम असा त्या गंधोदकाचा मंत्र आहे. आणि यानंतर एक एक उपचार विठ्ठलाला केले जात आहे. विठ्ठलाला सगळे राजोपचार केले जातात. खरं तर हे सर्व राजोपचार नित्यपूजेमध्ये असतात, पण सध्या देवाचे सगळे नित्य उपचार बंद आहेत आणि त्यामुळं देव सध्या झोपायला जात नाही. देव सध्या संध्याकाळची शयनारती करत नाही. देव संध्याकाळी दुपारतीलाच असतात. त्यामुळं थोडक्यात देव फक्त आता भक्तांसाठी उपलब्ध आहेत, म्हणून त्यांचे जे नित्योपचार असतात ते आत्ता सध्या केले जातात. आणि या नित्योपचारामध्ये आजच्या या महापूजेच्या प्रसंगी देवाच्या अंगावरती आत्ता चंदन लावून त्यांचं गंधोदक स्नान करण्यात येत आहे. लोण्याची आरती आत्ताच झालेली आहे. तर देवाच्या मुखाला सर्वत्र अंगाला पूर्णपणे पुसून देवाची जी चिन्ह आहेत, राजचिन्ह आहेत, ती दाखवण्यात येतील. पुजारी ती सर्व राजचिन्ह आता दाखवण्यात येतील. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातून मुनींद्रैः समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं हे सुंदर असं पांडुरंग अष्टक आहे, ज्यामध्ये पांडुरंगाचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. हा पांडुरंग कसा आहे याची अनुभूती या शब्दामधून आपल्याला येत असते. पुजारी आत्ता गंध लावतायत आणि आता देवाच्या अंगावरील जी सर्व चिन्ह आहेत ती दाखवण्याचं काम पुजारी करतायत. विठोबा या शब्दाचा अर्थ वीचा केला ठो असा विठोबा असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मन गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. खरोखर हे सावळं परब्रह्म विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर खरोखरच अशीच अनुभूती
आपल्या सगळ्यांना येते. पंढरीच्या वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थवर्त, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतिती तुका म्हणे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. विठ्ठलाच्या या चिन्हाबद्दल, अंगावरील चिन्हाबद्दल आता पुजारी सांगत आहेत. विठ्ठलाच्या खाली जी भक्त पुंडलिकाने फेकलेली वीट आहे, ती वीट आहे. त्या विटेवर उलट कमलचिन्ह आहे. विठ्ठलाचे दोन्ही पाऊलं ही समचरण आहेत. त्या चरणावरती मुक्तकेशी नावाची दासी होती. तिचं गर्वहरण करण्यासाठी म्हणून तिथं मुक्तकेशी तीर्थ आहे. देवाने गोकुळात वापरलेली काठी आहे. कमरेला करदोडा आहे. देवाच्या डाव्या हातात शंख आहे. उजव्या हातात कमळ आहे. डाव्या बाजूला ब्रह्मदेवाचं नाभिकमस्थान आहे. डाव्या बाजूला रुक्मिणीला बसायला दिलेली वामांगी रुक्माईची जागा आहे. भृगु लांछन आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहेत आणि डोक्यावरती शिवाकार टोपी आहे. हरिहरा नाही भेद, एका वेलांटीचा फरक. शिव आणि हरी याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. हरी आणि हर हा एकच आहे. अशी ही हरिहराची स्वयंभू मूर्ती म्हणजे साक्षात पांडुरंगाची मूर्ती आहे. अगदीच खरोखर आहे. आणि त्यामुळेच होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. केला पावटणी, एका एका लागतील पायी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र, गाणे नावावळी रे, कळी काळावरी घातली कात, एक एकाहून बळी रे, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरवती गळा रे, टाळ मृदंगाई पुष्पाचा वरुषावर. मुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठलासाठी वस्त्र जे पाठवलं होतं ते वस्त्र आता नेसवलं जात आहे. मंगळसूत्र अर्पण केलं. केलेला आहे. पोशाख आता घालण्याचं काम पुजारी मंडळी करत आहेत. पांडुरंगाची ही नित्योपचार सेवा होत असताना इथं प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे. कुणी इथं गरम पाणी आणतो, कुणी इथं पांडुरंगाला आरसा दाखवतो, कुणी इथं हरिदासाची गाणी गातात. प्रत्येकाला वेगवेगळं काम या ठिकाणी दिलेलं आहे. कोणी दिवटी दाखवतं, कोणी गुदली दाखवतं. अशा पद्धतीने पांडुरंगाची नित्योपचार पूजा, कारण हा राजा असल्यामुळे याची राजोपचार पूजा होत असते. ही पूजा पुरुष सूक्ताच्या मंत्राने होत असते. रसिक हो, वारकऱ्याचं आणखीन एक प्रतीक म्हणजे गळ्यात तुळशीची माळ आणि दारामध्ये तुळशी वृंदावन. या तुळशी माळेचा प्रभाव काही वेगळाच आहे बरं का. तुळशीची माळ घातल्यानंतर निर्व्यसनी राहायला सांगितलं जातं. आणि अशी असंख्य माणसं जी आज आहेत की ज्यांनी माळ घातलेली आहे आणि व्यसनांपासून ती दूर आहेत. पांडुरंगाला ही तुळस प्रियच आहे. गळ्यात तुळशीचा हार घालून स्वतः पांडुरंग उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला हे आपण आपल्याला जाणतोच आपण. आणि तो परत पाठवताना तुकोबारायाने एक अभंग त्यांना लिहून पाठवला होता. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी.
नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रघुमाई पाहू रे जय गोपाळ रघुमाई जय गोपाळ रघुमाई हरी वासुदेव आता आपण विठ्ठलाला तुळस प्रिय आहे हे मी आपल्याला सांगितलं. ज्याप्रमाणे विठ्ठलाला तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे विठ्ठलाला गोपीचंदनही प्रिय आहे. वारकरी वैष्णव कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावतात. गोपीचंदनाचं उभं गंध लावलं जातं. या गोपीचंदनाच्या गंधाचं सामर्थ्य काही वेगळंच असतं. विठ्ठलाला अत्यंत सुंदर असा हा पोशाख परिधान केला जातो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला अतिशय सुंदर पोशाख भरजरी वस्त्र पांडुरंगाला पुजारी अत्यंत प्रेमाने नेसवत आहेत. आणि हा सर्व भाव माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. घालू देवासीच भार देव सुखाचा सागर. एकाहून एक असे नितांत सुंदर अभंग संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. प्रत्येक अभंगाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येक अभंगातून मिळणारा संदेश वेगळा. खरं तर पंढरपूरचा विठोबा म्हणजे सर्वांना आवडीचा असा, हा सर्वांचा आवडता असा देव. आपली दुःख दुसऱ्याजवळ सांगण्यापेक्षा किंवा दुसऱ्याकडे उगाळीत बसण्यापेक्षा विठ्ठलाच्या रूपामध्ये जी विश्वशक्ती आहे तिच्याजवळ आपलं दुःख सांगावं आणि आपण सुखरूप व्हावं, दुःख विसरून हसर व्हावं. यामध्ये केवढी प्रासादिक भावना आहे ना. पंढरपूरचं वाळवंट म्हणजे खरं तर भक्तप्रधान समतेचं प्रभावी व्यासपीठ आहे आणि पांडुरंग म्हणजे त्या व्यासपीठाचा अध्यक्ष आहे. आता या अध्यक्षाला कसं पाहावं? दृष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटी रहित पाहावं म्हणजे त्यातच आपल्याला आत्मतत्व दिसू लागेल. आणि हे आत्मतत्व विठ्ठलाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि आपलं मन तृप्त होतं आणि आपली वृत्ती त्याच्या ठाई स्थिरावते. पंढरपूर इथं नांदणारा श्री विठ्ठल हा सर्व मराठी संतांचा अत्यंत प्रिय असा देव आहे. पंढरपूर हे एक महान तीर्थ क्षेत्र आहे. इथला पुंडलिक हा महान भक्त आहे. भगवान पांडुरंग म्हणजे द्वारकाधीश कृष्णच, तोच पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे. भगवंताचं एवढं नाविन्यपूर्ण रूप अन्य कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही. हा पांडुरंग कोण आहे? पांडुरंग हे कृष्णाचं रूप आहे. संस्कृतमध्ये काळी छटा आणि धवल छटा याच्या मिश्रणाला पांडुरंग असं म्हटलं जातं. पंढरीच्या विठ्ठलाचं हेच रूप असल्यानं त्याला पांडुरंग हे नाव पडलं. श्रीकृष्ण हा मूळचा काळा, तो सारा दिवस काम करून जेव्हा गायीच्या थव्यासंगे परत घरी येत असे तेव्हा गायीच्या पावलांनी उडत असलेली धूळ त्याच्या मुखावर आणि अंगावर साचायची आणि त्यावेळेचं त्याचं धूळ मिश्रित काळं सावळं रूप म्हणजेच पांडुरंग स्वरूप असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण हा कर्मयोगी आहे. गायी चारता चारता कर्मयोग आचरावा, अंगावर उडालेल्या धुळीनं काळ्या कृष्णाला धवलता लाभली असंही म्हटलं जातं. विटेवरी नीट केळी कर्दळीचा गाभा, पांडुरंगाचं रूप सावळ दिसे शोभा. पांडुरंग हा निळ्या मेघासारखा आहे. म्हणूनच पांडुरंग अष्टकामध्ये त्याला नील मेघाव भासम असं म्हटलं जातं. नील सावळा रंग हे भव्यतेचं आणि व्यापकतेचं दर्शन आहे. पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला जगाचा रंग देखील फिका वाटतो. पांडू म्हणजे स्वच्छ, म्हणून पांडुरंग म्हणजे स्वच्छ रंग असलेला पांडुरंग असंही म्हटलेलं आहे. पांडुरंगाचं स्वरूप मेघ सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. पोशाख परिधान करण्याचं काम सध्या सुरू आहे. आपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शासकीय महापूजेचं थेट
प्रसारण पाहत आहात. आज आषाढीच्या दिवशी आपल्या घराघरामध्ये विठ्ठलाचं जे दर्शन आपल्याला होतंय ते त्यामुळंच. ज्ञानदेवी निळा परब्रह्मी गोविला कृष्णमूर्ती साबळा हृदयी बसे असं याला म्हटलं जातं. देवाचा पोशाख झाल्यानंतर आता देवाच्या अंगाला तैलमार्दन केलं जात आहे. यानंतर देवाला गंध लावण्यात येतं. हे सुगंधी तेल असतं. जसं आपण अत्तर लावतो, सेंट लावतो, त्याच पद्धतीने देवाच्या सर्व अंगाला सुगंधी तेल लावून पुजारी देवाला नटवण्याचं काम करत आहे. समचरण सरोजम साम्रनीलां ददाधम जगननिहितपाणिं मंडलं मंडलानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. विठ्ठलाचं सदा धवल हास्य या तेल लावल्यानंतर अधिक खुलून दिसतं. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. यानंतर विठ्ठलाच्या कपाळावरती चंदनाचा टिळा लावण्यात येईल आणि त्या चंदनाच्या टिळ्यावरती पांडुरंगाला बुक्का लावण्यात येईल. बुक्का हा वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणून मान्यता आहे. कपाळी केशरी गंध विठू तुझा मला छंद कपाळी केशरी गंध असं संतांनी अभंगामध्ये वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. हा विठ्ठल विटेवरती उभा आहे. चंदनाचा टिळा या विठ्ठलाला लावला जातोय. कटावर हात आहेत, कानात मकर कुंडल आहेत, गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे, दंडावर मनगटावरती बाजूबंद आणि मणिबंध आहेत, कमरेला तिहेरी मेखला आहे. समचरण विटेवर ठेवून ते सुंदर ध्यान भक्ती सुखाची शोभा वाढवत आहे. विठ्ठलाचं हे वर्णन खरोखरच अत्यंत अवर्णनीय असं आहे. भवसागर तरता कारे करीतसा चिंता पैल उभा दाता कटीकर ठेवून या. भवसागर तरुण जाण्याची चिंता का करता? पलीकडे कटेवर हात ठेवून तो उभा आहे ना. भगवंतानं आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाहीये, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती केलेली आहे असं संतांनी म्हटलेलं आहे. पंढरीचा पांडुरंग याला ज्ञानमूर्ती देखील म्हटलं जातं. तो ज्ञानरूप आहे, तत्वरूप आहे आणि भावरूपही आहे. पांडुरंगाची ही मूर्ती ज्ञानरूपाप्रमाणे ध्यानमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य, मंद हास्य, त्याचे डोळे हे ध्यानासाठी उपयुक्त असणारे आहेत म्हणून ध्यानमूर्ती म्हणून ही मूर्ती प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक सुंदर असे अभंग आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. तुळशी पानाचं महत्व आपल्याला सांगितलं की तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय अशी आहे आणि हे तुळशीचं पानच गोपीचंदनाच्या वरती कपाळाला लावण्यात आलेलं आहे. आता तुळशीचा हार विठ्ठलाला घालण्यात येत आहे. अत्यंत साधा, भोळा आणि अत्यंत सुंदर असा हा अनुपम्य सोहळा आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतोय. आपल्याला दूरदर्शनवरच्या या थेट प्रसारणामध्ये मानाचे वारकरी देखील दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होताना दिसते. पुष्पहार घातला जातोय. कंठी तुळशी माळ व्रतकरा एकादशी. आता देवाला त्याचं रूप पाहण्यासाठी म्हणून आरसा दाखवण्याचं काम सुरू आहे. देव स्वतःचं रूप पाहत आहे. या आरशामध्ये देव स्वतःचं रूप पाहत आहे. आता देवाला धूप दीप दाखवला जात आहे. सुंदर असं केवड्याचं कणीस देवाच्या डोक्याला सुशोभित करत आहे. आता देवाला अगरबत्ती, धूप, दीप, माल्यादी सुगंधीनी मालत्य आणि प्रभू अशा पद्धतीने धूप दीप देवाला दाखवण्याचं काम सुरू आहे.
त्याला धुपारती असंही म्हणलं जातं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. आरती ओवाळली जातीये, दीपारती, धुपानंतर दीप दाखवला जातोय देवाला, आणि अत्यंत त्याचं रूप जे आहे ते अत्यंत नितांत सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळत आहे. वारकरी संप्रदाय हा एकमेकांना इथं माऊली म्हणून संबोधतो. जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्वजण येतात. देवाला नैवेद्य दाखवला जातोय, पंचखाद्याचा हा नैवेद्य दाखवला जातोय. आज एकादशी असल्यामुळं देवालाही उपास आहे, आणि म्हणून देवाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा, फळ इत्यादी खाद्यपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवले जाते. संत नामदेव, संत चोखोबा, बंगा महाराज, नरहरी सोनार, सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेनानाभी, तुकोबा, एकनाथ महाराज, मुक्ताबाई, जनाबाई, निर्मळा, कान्होपत्रा, बहिणाबाई या सगळ्यांनीच या विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. देवाची आरती सुरू आहे, आरती केली जाते. युगे 28 विटेवरी उभा, विठ्ठलाची आरती झालेली आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष गाभाऱ्यामध्ये सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री सुविद्य पत्नी बरोबरीने मानाचे वारकरी उगले दाम्पत्य या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केलेली आहे. आणि म्हणून हा रीतिरिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एकमेकांना हार घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो. माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना हार घालून 7 जन्माची जोडी पुनश्च गठीत करत आहेत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंगाचं रूप आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वाटतंय. या विठोबाच्या नामस्मरणानं मलिन झालेलं अंतरंग स्वच्छ होतं, भक्ती रंगानं ते पूर्ण उमलतं, मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो. मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विठोबा धावून येतो असा सर्वांचा अनुभव आहे. अंतरीची अनुभूती आली की मनाला गाढ शांतीचा अनुभव येतो. आयुष्याच्या वाटेवर सुगंधाची पखरण होते. संसाराचे ताप जात सगळं काही विसरलं जातं. आपल्या पंचेंद्रियांची गुलामी कमी होते आणि मन मुक्त होतं, उन्नत बनतं. अशी अनुभूती या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना येत असते. विठुरायाचं हे वेड आणि पायी केली जाणारी पंढरीची वारी हे खरोखरच जगातलं एक महान असं आश्चर्य आहे. आज वर्षानुवर्ष लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता, कोणत्याही गैरसोयींचा विचार न करता, कुणाचंही आमंत्रण न मिळता दरवर्षी एका अनामिक ओढीनं साधारणपणे 20-21 दिवस पंढरीच्या दिशेनं भजन कीर्तन आणि नामाचा गजर करत चाललेले असतात. यामध्ये काहीही मिळवायचं नसतं, कुठलाही लौकिक स्वार्थ साधायचा नसतो. महापुराचं पाणी नदी बाहेर ओसंडून जावं
तसा हा भक्तीचा महापूर रस्त्यावरून वाहत असतो. या महापुरातला प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरीच असतो. तो कुठलाही वतनदार असत नाही. तो रोजगारी असला तरी कसलाही त्याच्यामध्ये भेद उरत नाही. फक्त विठुरायाच्या वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक क्षेत्रापुरती ही भक्ती असते. आपल्याला माहितीच आहे की यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाचा वारकरी हा मान कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला. हे दाम्पत्य मुक्काम पोस्ट जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक इथून आलेलं आहे. गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या पिढीमध्ये ही वारीची परंपरा आहे आणि 15 वर्ष वारी केल्यानंतर आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा मान या दाम्पत्याला मिळाला. ही खरोखरच त्यांच्या जीवनातली एक अत्यंत आनंदी अशी घटना आहे. खरं तर या विठुरायाच्या भक्ती संप्रदायाच्या आचारसंहिता देखील खूप साधी सोपी आहे. चंद्रभागेचं स्नान, तुळशीची गळ्यामध्ये माळ, कपाळी गंध आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा, विठुरायाचं नामस्मरण करणं या गोष्टी जरी केल्या तरी विठोबा हा असा एकमेव देव आहे की ज्याचं दर्शन आपण त्याच्या चरणावरती माथा ठेवून घेऊ शकतो. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते आताची विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाकडे या महाराष्ट्रातील जनता सुखी समाधानी समृद्ध व्हावी आणि या महाराष्ट्राला भरभरून संपन्नता मिळावी अशी मागणी केलेली आहे आणि ती मागणी पांडुरंगराय निश्चित पूर्ण करेल. सुकृतांची जोडी म्हणजे विठ्ठल आवडी अशी विठ्ठलाची महिमा आहे. खरंच